थँक्यू बोलायची गरज काय सांगा ना तुमच्या साक्षीमुळे असं गोविंद पत्त्याने तब्बल 12 वर्षांचा पल्ला लागलाय. कार्यक्रमाची सुरुवात करतो. सर्वप्रथम पूजा केली कार्यक्रमासाठी उपस्थित साधनाताई बेत्रे मॅडम यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सर्वप्रथम पूजा केली जाते. मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सर्वप्रथम पूजा केली जाते आणि त्यानंतर मात्र शिवराज सातत्याने आपण पाहिलं तर 2012 मध्ये गोविंद पथकाने सुरुवात केली, आपल्या प्रवासाला सुरुवात केली आणि गोविंद पथकाचा प्रवास आज मात्र आपण पाहिलं तर 13व्या वर्षामध्ये पदार्पण केले. गेली 12 वर्ष सातत्याने गोविंद पथकाने आपला प्रवास चालू ठेवला आहे आणि त्यासाठी मंडळी जे आहेत ते आम्हाला सातत्याने मदतीचा हातभार लावत असतात. ते सर्वांचे देखील उदाहरणार्थ सहज इकडे उडवणार लवकर सांगितलं त्यासाठी मात्र आपण जमलेलो आहोत. सगळ्यात आनंद म्हणजे श्रीफळ लागून ज्या पद्धतीने आपण अनेक कार्यक्रमाची सुरुवात करतो, या कार्यक्रमाची या सगळ्याची सुरुवात देखील सर्वप्रथम आपण श्रीफळ लागूनच करणार आहोत. आज मात्र खूप सारे मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्या सर्वांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सर्वप्रथम पूजा केली जाते. या क्रीडांगणाची ज्योती आजपासून पुढे काही दिवस या गोविंद पथकातील सर्व सदस्य या ठिकाणी सराव करणार आहेत. त्यासाठी सर्वप्रथम या क्रीडांगणाला शेवटी राबवण्याचं काम आपण करणार आहोत. चांगल्या पद्धतीचं आयोजन नियोजन आपण पाहतोय. स्पोर्ट्स गावगाव यांच्या या क्रीडामध्ये गेली 12 वर्ष सातत्याने गुजरात खेळण्याचा आपला सराव करतोय आणि यंदाच्या वर्षी देखील 13व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना स्पोर्ट्स गावगाव या क्रीडांगणामध्ये आपण पुन्हा एकदा जमलेलो आहोत. काही घरापिढ्या असतील, बाहेरच्या असतील, बाहेर गावातल्या असतील, काही वादी दुश्मन असतील, सुरक्षी आणि हा घरात ठरलेला आहे. तो जागेच्या मालका माझ्याकडून देशील काही मुलं असतील त्याच्या सादरसाठी अशी आपल्या गावाचं आपल्या तालुक्याचं नाव ही मुलं अन्य प्रदेशी गावी जातील. जिथे जिथे हात मिळतो असेल आणि हा चित्र ठेवण्याचा मान्य करून देशील. श्री गंगाराई माते की आणि त्याचप्रमाणे आपल्या कार्यक्रमाची सुरुवात जो महत्वाचा कार्यक्रम आहे जो तो श्रीफळ लावलेला जाईल. मी विनंती करेन आणि त्याचप्रमाणे अक्षय प्रतिष्ठानचे सदस्य अक्षयजी पाठक सर आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी श्रीफळ लावलेला जाईल. तुम्हाला
2012 ते 2014 या गोविंद पथकाने सुरुवात करत असताना सर्वप्रथम 6 थर लावले या दापोली तालुक्यामध्ये. 2014 पर्यंत 6 थर लावल्याच्या नंतर सन 2015 ते 2019 या गोविंद पथकाने ज्या पद्धतीने या गोविंद पथकाला सर्व गोविंदांचा साथ लाभला. या गोविंद पथकाने मजल मारली 7व्या थरावरती 7 थर यशस्वीपणे लावले या गोविंद पथकाला. आणि त्यानंतर म्हणजे 2000 आणि 2022 आणि त्याचप्रमाणे 2023 या गोविंद पथकासाठी हे 2 वर्ष खूप महत्वाचे राहिले. कारण ज्या पद्धतीने दापोली तालुक्यामध्ये सातत्याने 6 थर पाहिले 7 थर पाहिले, परंतु 8वा थर कोणी लावला नव्हता. आणि या गोविंदा पथकाने या ठिकाणी ते शक्य म्हणून दाखवलं. सन 2022 आणि 2023 मध्ये या गोविंदा पथकाने 8 थर कशा प्रकारे इतिहास रचताय आणि पूर्ण दापोली तालुक्यातील प्रत्येक पिंटो एकच गोविंदा पथक असं आहे ज्याने आतापर्यंत 8 थर लावले. तो म्हणजे दापोली तालुक्यातील दाता गोविंदा पथक, हिंगराज गोविंदा पथक जळगाव. आणि त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर गतवर्षी एक नवीन स्पर्धा पाहिली, प्रो गोविंदा. जी स्पर्धा आपण सर्वप्रथम या दापोली तालुक्यामध्ये अरेंज केली. सत्कार होतो. प्रथम या जालगाव गावचे प्रथम नागरिक श्री अक्षयजी फाटक यांना विनंती करतो की आपण आपला सत्कार स्वीकारायचा. ती नवीन मोदींना विनंती करतो की आपण आपल्या शोभासाठी त्यांचा सत्कार करायचा. अक्षय त्यानंतर मी दापोली नगर पंचायतच्या सन्मान्य नगरसेविका सन्मान्य गोपीनाथ यांना विनंती करतो की आपण व्यासपीठाकडे येते आणि साक्षी कदम यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचे. त्याप्रमाणे दापोली नगरसेविका श्रीमती शिवानी खानविलकर यांना आणि मी रिया गांधी यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचे. पावसामुळे आपला हा कार्यक्रम आता ठेवावा लागणार आहे. आपण डॉक्टर सन्मान्य डॉक्टर पैनाकर डॉक्टर सन्मान्य संजय डॉक्टर सन्मान्य सरकार सर संदीप केवळकर अश्विन सर त्याचप्रमाणे रिया झाल साक्षी कदम विकासजी पहाटे दीप कदम आणि डॉक्टर सॉरी तामणकर सर. धन्यवाद मनोजी. हिंदुराज मित्र मंडळाचं दरवर्षी ज्याप्रमाणे अतिशय पथकाचा प्रॅक्टिस म्हणजे सरावाला सुरुवात करतो त्या कार्यक्रमासाठी आज आपण सगळे अतिशय उत्स्फूर्तपणे जरूया आणि सगळ्यांची नावं घेत नाही उपस्थित असलेले सगळे मान्यवर आणि खूप आमच्या जालगावसाठी म्हणजे आपल्या जालगावची बाहेरून जालगावसाठी आम्हाला अतिशय अभिमानाचं आणि अतिशय गर्व वाटेल
असं हिंदू मित्रमंडळ हे कार्यरत आहे. तर ते फक्त गोविंदा पथकाच्या बाबतीतच नाही, तर हिंदू या हा जेव्हा आपण आपल्या धर्माविषयी बोलतो त्यावेळेला कायम प्रत्येक गोष्टीत अग्रेसरपणे जे लोक हिंदू धर्मासाठी आपल्या संस्कृतीसाठी अतिशय ताकदीने उभं राहतात असे सगळेच प्रामुख्याने आपण नाव घेतलं मोहिते असेल, बापू असेल, त्याच्यानंतर मयाराय असेल, मोहन असेल, त्याच्यानंतर आला असेल, सगळीच लोक अतिशय मेहनतीने वर्षभर म्हणजे आज सोपं नाही की फक्त एका गावावरती नाही तर अनेक गावांमध्ये अनेक मुलं की जे आज तरुणाई आज खरोखर वेगवेगळ्या मार्गाला लागताना एका विशिष्ट चांगल्या कामासाठी एवढ्या लोकांना एवढ्या तरुण मुलांना एकत्र बांधणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि याचं श्रेय 100% हिंदुराज मित्रमंडळाला जातं. आणि नेहमीप्रमाणे म्हणजे माझे बाबाही असतील त्याच्यानंतर मी स्वतः जे म्हणून हिंदुराजला जे सहकार्य लागेल तर मीच नाही इथे सगळेच होतो जे सहकार्य लागेल ते देण्यासाठी कायम हिंदुराजच्या पाठीशी 100% उत्स्फूर्तपणे उभे असतील आणि त्याप्रमाणे तुम्ही आमच्या पाठीशी उभे आहात म्हणून सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि 2 शब्द संपवतो. आज हिंदुराज मित्रमंडळ पाऊस आला की दहीहंडी येते असं सगळं अगदी लहान मुलांपासून आम्हाला तर बघतो बघासपासून ही जी मुलं धावतात ते तिकडनं तर खरंच आपल्या हिंदू संस्कृती जपणं हे हिंदुराज मित्रमंडळाकडनं आपण शिकावं. कारण हिंदुराज मंडळ हे मला असं वाटतं फक्त दहीहंडी होतच नाही तर अगदी परवा सुद्धा मी बघितलं की पावसाचा जो गोळ होता त्या पावसामध्येही मुलं ज्या पद्धतीने काम करत होते तर खरंच प्रत्येक आपण बघितलं तर प्रत्येक ठिकाणी हिंदुराजचा हा प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक सामाजिक क्षेत्रामध्ये असेल किंवा काही असो तर त्यामध्ये अगदी निराकीने पुढे येतात आणि दापोलीकरांसाठी खरंच अभिमानास्पद आहे. कारण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मला असं वाटतं हिंदुराज मित्रमंडळाचं नाव एक उच्च पदावरती घेतलं जातं आणि 8 थर खरं तर असं आपण कधी जर एकमेकांना बोललो की अरे जरा मला उचलून घे तर आपण सांगतो नाही माझं हे दुखतंय आणि ते दुखतंय. पण एकदा दहीहंडीचे वारे व्हायला लागले की अगदी मला असं वाटतं 0 फिगरवाला सुद्धा वरती 70 किलोला वरती उभा असेल त्यालाही वरती मनोऱ्यावरती घेतो आणि ती जी खरंच तुमच्यामध्ये जी उमेद आहे त्या उमेदीसाठी तुम्हाला सर्वांना एकदा चांगल्या शुभेच्छा. असंच नाव दापोली तालुक्यात नव्हे रत्नागिरी जिल्ह्यात नव्हे उभ्या महाराष्ट्रामध्ये हिंदुराज मित्रमंडळाचं व्हावं अशा शुभेच्छा देते आणि थांबते. प्रत्येक जण त्याचा पूर्ण सहभाग या कार्यक्रमासाठी देण्याचा प्रयत्न करतो. जो पण त्याला जो दिलेला रोल आहे तो मनाने आणि शरीराने पूर्णपणे इन्व्हॉल्ड आहे. तर इथेच त्या कामाचं ते काम पूर्णत्वाच गेलं असं मी मानतो. पुढे त्याचं काय रिझल्ट होईल तिथं वेगळी गोष्ट आहे आणि हे बघून उत्स्फूर्त बघून मला सुद्धा खूप छान वाटलं आणि माझे बघून नेहमी सहकार्य धन्यवाद साहेब. करत नाहीये आपण बघितलं असेल की लवकर नाद करायचा नाही ही जी टॅगलाईनच आहे. टॅगलाईन मिळण्याचं कारण पण आहे. आता हे बोलत असताना अक्षयजींनी मला एक सांगितलं की हे गेल्या वर्षीचे हे आहे पण हे गेल्या वर्षीचे आमचं 5 वर्षापूर्वी स्वप्न आहे की 8ला लागतील म्हणून आणि ते खरोखर आम्ही गेल्या 2 वर्षामध्ये खरोखर दाखवलं नाहीये. तर ह्या 8 हजारामध्ये आम्ही रत्नागिरीचे नाव कमवलं आणि याची दखल महाराष्ट्राच्या पूर्ण गोविंदा पथकाने घेतले. त्याचं कारण पण एवढंच आहे की गेल्या वर्षी आम्हाला मुंबईचे आमदार यांनी जिथे गोविंदाची सुरुवात केली तिथून आम्हाला होतं. परंतु गेल्या वर्षी काही कारणास्तव पोहोचू शकलो आहे. परंतु यावर्षी त्यांचं आमच्याकडे हट्टच झालाय की हिंदुराज गोविंदा पथक हे आमच्या इथे पार्टिसिपेट झालंच पाहिजे आणि त्याची तयारी आम्ही तुमच्या सगळ्या मान्यवरांच्या माध्यमातून आणि हा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की रत्नागिरी जिल्ह्याचं दादा गोविंदा पथक नंतर हिंदुराष्ट्र बघितलं जातं तर त्याची दखल महाराष्ट्रातल्या इतर गोविंदा पथकाने सुद्धा घेतली आहे आणि त्याचं एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे आम्हाला दिलेलं इन्व्हिटेशन हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि ह्याच्या मागे आणि त्याची सर्व टीम मंडळातील सर्वांचे सदस्य आहेत. त्याचा संजय डॉक्टर म्हणाल्याप्रमाणे त्याला प्रत्येकाला दिलेलं काम हे प्रत्येकजण चोखपणे बघत असतं. म्हणून आता प्रत्येकाने सतत
12 वर्ष गोविंदा पथक हे या गोविंदा पथकाच्या ग्राउंडवरती अगदी पाय रोवून आहे. त्याचं आणखी एक सांगण्याचं म्हणजे गेल्या वर्षी जी दापोलीमध्ये प्रथमच प्रो गोविंदाची कॉम्पिटिशन झाली त्याच्यामध्ये आपल्या हिंदुराज पथकाने अतिशय कमी वेळात मनोबल उचलून विक्रम केलेला आणि तिथं पदक प्रथम क्रमांक पटकवलेला आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी आपण आज जर बघायला गेलो तर आपण 450 पदक मिळाले आहेत. परंतु आपण जर आणखी मोठी करायला झालं तर फक्त मनोबल उचलून त्यांना सांभाळणारे हात पण आवश्यक असतात. यासाठी मी सगळ्या तरुणांना म्हणजे आता बघायला गेलो तर आपली पंचकृषीचे बऱ्यापैकी सदस्य आमच्याकडे जॉईन झालेले पण एवढे पुरेसे नसून फक्त बघण्याची भूमिका घेणारे असतात तर हात वरती करून गोविंदाला झेलण्यासाठी ते हात टोपण असायला हवे. म्हणून मी एवढंच आवाहन करतो की बाकीच्या जे आतापर्यंत या गोविंदाने समाविष्ट नाहीयेत फक्त बघण्यासाठी येतात त्यांचं बघणं सुद्धा आम्हाला तितकंच महत्वाचं आहे. परंतु त्यांच्या हाताचा जर सपोर्ट आणखी आम्हाला मिळाला तर आमचं गोविंदा पथक आणखी जी 8 तालीस आम्ही घेतो तेव्हा आम्ही नक्कीच जयजवान सारख्या प्रयत्न करून 9 तालीस नक्कीच प्रयत्न असेल. सगळ्या युवकांना आवाहन केलं की जास्तीत जास्त सभासदांमध्ये आमच्या करावी एवढा मी सगळ्यांना आवाहन करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. आणि असंच काहीतरी आमच्याकडे देखील आहेत. आमच्याकडे देखील आमचे मार्गदर्शक आमचे प्रशिक्षक आहेत या नेतृत्वाचे गोविंदा पथक जळगाव यांच्याकडे कोचिंग जर पाहिले असेल तर प्रशिक्षक किंवा मार्गदर्शक जर पाहिले तर श्री अमित राजपूत त्याचप्रमाणे श्री चव्हाण आणि श्री किरण चव्हाण आणि त्याचप्रमाणे श्री बाबू घाडवे यांचं देखील खूप मोलाचं मार्गदर्शन आमच्या गोविंदा पथकाला सातत्याने लाभतं. संघ प्रशिक्षक कोच गोविंदा पथकाने गोविंदा बजावतात तर त्यांची मदत आम्हाला लाभली आहे. तर पुन्हा एकदा साध्या गोविंदाकडे याच्या माध्यमातून पुढील कार्यक्रमाची सूत्र सावरली जातील. सगळ्यांना पहिले दुसऱ्या गोविंदा सगळ्यांना प्रॅक्टिस यावर्षी पहिल्या दिवसाची पहिली प्रॅक्टिस आलेले सगळे मान्यवर आपले कौतुक केले आहे. कौतुक केल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या पट्ट्यांच्या मुळे आहेतच. आपण आजपासून प्रॅक्टिसला चालू करूया. आता आपण ठरवण्यासाठी आपण जसं गेल्या वर्षी सुरुवात झालो आता जशी पद्धत चालू होती त्याप्रमाणे आपण प्रथम देवीला वंदन करून सुरुवात करूया.
सदावताच्या पहिल्या दिवसात सर्व सदस्यांनी जवळ येण्याची कृपा करावी. सर्व सदस्यांनी जवळ येते. सुंदर सुंदर सुंदर.
बोलायचं म्हटल्यावर का बोलतोयस म्हटलं क्रिकेट आणि कबड्डी आता गेली बरीच वर्ष करतोय मी, परंतु आज हा एक वेगळा अनुभव मला मिळाला. त्याबद्दल संपूर्ण इंदुराज गोविंदा पथक आणि त्याचप्रमाणे मयूर आभारी आहे मनापासून की मला ती संधी दिली इथे येण्याची, इथे बोलण्याची. आणि जर नजर चुकीने काही चुकलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो आणि मला इथे संधी दिल्याबद्दल तुमचे देखील आभार व्यक्त करतो आणि इथेच